नमस्कार श्रोते हो. एक व्यक्तिपरिचय. सहकारातला स्वयंसेवक विलास पांडुरंग हावरे. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सहकारातला स्वयंसेवक विलास पांडुरंग हावरे. विलास पांडुरंग हावरे यांचा जन्म 24 मे 1949ला दर्यापूर जिल्हा अमरावती इथं झाला. 5 भावंडात ते तिसरे. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सक्रिय सहभागी होते. श्रीयुत पांडुरंग हावरे यांनी आपल्या सर्वच मुलांना उच्च शिक्षण दिलं आणि त्यांची सगळीच मुलं उच्च पदावर पोहोचली. आणीबाणीच्या काळात श्रीयुत पांडुरंग हावरे यांनी तुरुंगवास भोगला. नंतर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. विलास हावरे 1968 साली राज्यशास्त्र विषय घेऊन दर्यापूर कॉलेजमधून BA झाले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या विलास हावरेंनी दर्यापूर इथं संघ शाखेचे मुख्य शिक्षक म्हणून काम पाहिलं. संपूर्ण आयुष्यभर स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 1969 साली विलास हावरे नाशिकला BSNLला नोकरीत रुजू झाले आणि त्यांचा संपूर्ण नोकरीचा काळ नाशिक इथंच पूर्ण झाला. नोकरी सांभाळून 1974 साली त्यांनी LLBची पदवी प्राप्त केली. BSNLला नोकरीत असताना भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या भारतीय टेलिफोन कर्मचारी संघटनेची स्थापना 1977 साली झाली. त्याच्या विभागीय सचिवपदी विलास हावरे यांनी 1978 ते 1997 पर्यंत कार्यभार सांभाळला. नंतर त्यांची भारतीय टेलिफोन कर्मचारी या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून बेंगलोर इथं निवड झाली. तसंच ते महाराष्ट्र सर्कल सेक्रेटरी म्हणून 1998 ते 2005 पर्यंत आणि सन 2010 ते 2012 या कालावधीत कार्यरत होते. संघटनेचं काम करताना त्यांनी विविध आंदोलनं केली, संप केले. या मार्गाने कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले. तसंच कर्मचारी कल्याण निधी योजनेअंतर्गत त्यांनी काम केलं. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. टेलिफोन विभागात कार्यरत असताना कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी टेलिफोन कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना 1982 साली झाली. 1982 ते 1995 पर्यंत ते पतसंस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते आणि 1995 ते 2009 या कालावधीत संस्थेचे चेअरमन म्हणून विलास पांडुरंग हावरे हे कार्यरत होते. सन 2009 पासून 2015 पर्यंत मार्गदर्शक म्हणून ते काम पाहत होते. पतसंस्थेला सतत अ वर्ग प्राप्त झाला आहे आणि पतसंस्थेमार्फत विविध कल्याणकारी कार्यक्रम तसंच सभासदांच्या गुणवंत पाल्याचा गुणगौरव कार्यक्रम आणि मान्यवरांची व्याख्यानं आयोजित केली जातात. त्यांच्या कार्याची एवढी लोकप्रियता होती की संस्थेला टेलिफोन कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणून ओळख असण्याच्या ऐवजी हावरे पतसंस्था म्हणून ओळख होती. त्यांनी नाशिक जिल्हा पगारदार फेडरेशनचे संचालक म्हणून काम केलं. सहकार भारतीशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांनी काम केलं. विश्वास बँकेच्या विश्वास ठाकूर यांच्याशी त्यांचा विश्वास बँकेच्या स्थापनेपासून संबंध आला. 1997 पासून ते विश्वास बँकेत संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. 2005 ते 2023 पर्यंत त्यांनी विश्वास बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितलं.
तसंच 2002 पासून 2016पर्यंत कर्ज विभागाच्या कार्याध्यक्षपदी काम बघितलं. विश्वास बँकेचा NPA 2% आत ठेवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. विश्वास बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन बँक प्रगतीपथावर नेण्याकरता त्यांनी हातभार लावला. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विश्वास बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. रिझर्व्ह बँकेनं आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षण आणि कार्यशाळेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आज विश्वास बँकेचा एकूण व्यवहार 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तसंच बँकेतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नाशिकच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये ते 5 वर्षापासून उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. तसंच भारतीय मजूर संघाच्या पेन्शनर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती माधुरी विलास हावरे यांचा त्यांच्या कार्यात संपूर्ण आयुष्यभर सक्रिय सहभाग राहिलेला आहे. 1982 साली त्यांचा विवाह झाला. 1985 पासून सौभाग्यवती माधुरी हावरे यांनी उलन फर्म सुरू केली. 2020 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 35 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी हा व्यवसाय केला. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल 2015मध्ये कर्मयोगी संत गाडगे महाराज प्रतिष्ठानतर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसंच या संस्थेतर्फे 2020मध्ये नाशिक भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2015मध्ये दिल्ली इथं त्यांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार प्राप्त झाला. सहकार या विषयावरचे त्यांचे लेख विविध मासिकांमध्ये नियमित प्रकाशित होत असतात. संपूर्ण आयुष्यभर संघटनेच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी आयुष्यभर मदत केली. अनेक संघटना उभ्या करण्यात श्रीयुत विलास हावरे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. अतिशय मितभाषी, दीर्घ उद्योगी, वक्तशीर असलेले विलास हावरे 24 मे 2024ला वयाची 75 वर्ष पूर्ण करतायत. त्यांना अमृत महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सहकार क्षेत्रात प्रामाणिक आणि सहकार्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते हवेत. सहकार क्षेत्र असं आहे की त्यामुळं तुम्ही सामान्य लोकांना मदत करू शकता, असं विलास हावरे यांना वाटतं. सहकार क्षेत्रात पुढची 25 वर्ष काम करून सामान्य माणसाचं जीवन अधिक चांगलं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. सहकारातला स्वयंसेवक श्रीयुत विलास पांडुरंग हावरे. हा व्यक्तिपरिचय आपण करून घेतला. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.